आणि मनसबदार म्हणून दिल्लीला जाण्याची वेळ आली, आणि ते पण बाल शंभू राजासोबत घेऊन. 8.5 वर्षाचं वय शंभू राजाचं. आऊसाहेबाला समजलं. आऊसाहेब म्हणाले, शिवबा, अरे कसलं राजकारण तुझं? अरे तू त्याला आग्र्याला घेऊन जातोस, 8.5 वर्षाची उमरीचं पोर, त्याचं खेळण्याचं वय आहे, आणि तुला शेकडो मैलाचा प्रदेश सहन होईल त्याला प्रवास? अरे नदी, नाले, ओढे, पर्वत, डोंगर, ऊन, पाऊस कसं सहन करेल तो पोरगा? राजे म्हणतात, आऊसाहेब, शंभूबाई म्हणजे काय ऐरागेऱ्याच्या पोटी आलेलं मराठ्याचं नुसतं पोर नाही, त्या सह्याद्रीच्या कुशीत आणि मराठ्याच्या मुशीत जन्माला आलेलं पोर आहे. त्याला हे सगळं सहन करावंच लागेल. आऊसाहेब शेवटी नाईलाजाने जावं लागलं. शंभूराजे 8.5 वर्षाचे शिवबाराजे आग्र्याला जातात. आग्र्याला गेल्यानंतर दरबार औरंगजेबाचा 50वा वाढदिवस असतो, आणि शहाजहान बादशाहचा मृत्यू झाल्यामुळे, तो खऱ्या अर्थाने बादशाह झाल्यामुळे त्याने थाटामाटात 50वा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं होतं. संपूर्ण हिंदुस्थानात ते सरदार त्यांनी बोलवले होते, मनसबदार सरदार. त्याच निमित्त म्हणून यांना सुद्धा आमंत्रण आलं, शिवबा राजाला आणि शंभू राजाला. पहिला दरबार जो त्याचा होता औरंगजेबाचा, तो संपला. उशीर झाला शिवाजी महाराजांना पोहोचायला. नंतर तो दुसऱ्या खास दरबारामध्ये फक्त त्यासाठी मनसबदार आणि सरदारच होते. त्या ठिकाणी शिवबा राजे जातात. शिवाजी राजे गेल्यानंतर सगळे दरबार त्याच्या मनसबदारीप्रमाणे त्यांना लाईनीत उभा करण्यात आलं होतं, आणि संभाजी राजाला पंचहजारी मनसबदार म्हणून त्यांना पंचहजारी मनसबदारच्या लाईन मध्ये, आणि त्याच लाईन मध्ये शिवाजी राजाला उभा केला. आणि कडाडला हा महाराष्ट्राचा वंश. आणि वरून ते राजे म्हणाले, रामसिंग म्हणजे मिर्झाचा मुलगा. शिवाजी राजाच्या जीविताची हमी त्याला दिलेली होती, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही म्हणून शिवाजी राजे गेले भेटायला. ते पण असे बरेच कारण आहेत. अनेक लोक मला प्रश्न करतात की औरंगजेब एवढा क्रूर, कपटी, पाताळेंत्री होता, तर शिवाजी राजे कसे काय गेले त्या वाघाच्या डाळीत? त्याचं कारण हे होतं, कारण या मिर्झा राजांनी त्यांना तसं हमी दिली ती जीविताची, आणि मिर्झाला औरंगजेब घाबरायचा. कारण 40% राजपूत याचा मुखिया म्हणजे हा मिर्झा, आणि एवढे फौज 40% फौज याच्या फौजेमध्ये राजपूत होते औरंगजेबाच्या. राजाला 5व्या लाईन मध्ये उभा केलं. राजे उठावून आला राहिला, आणि महाराष्ट्राचा नरसे कडाडला. राजे म्हणाले, रामसिंग, ते कोण खरा आहे हमारे आगे? रामसिंग पळत आला. राजाची ऐसते, इथं किंचितही आवाज मोठा सहन केला जात नाही. राजे म्हणाले, ठाऊक आहे आम्हाला, पुरते ठाऊक आहे, कोण आहे माझ्या समोर? तुम्हाला राजे, हे जोधपूर महाराजा जसवंत सिंग. महाराजा जसवंत सिंग? अरे पाठीला पाय लावून पळून आला आमच्या मुलखातून. तो रागेत आमच्या पुढे. अरे आमच्या मावळ्यांनी यांच्या अंगावर धड कपडे ठेवलेले, त्यांना खिल्लती. अरे तुझ्या बादशाला दुनियादारी कळते की नाही? भेटीला बोलावून भर दरबाराला अपमान करण्याचा हेतू आम्ही जाणलाय, पण तू बादशाच्या दरबारात आहोत अपमान करतो असं कोणीही समजू नका. दरबार एकदम सुन्न झाला, सुन्न. औरंगजेबाच्या दरबारामध्ये बोलायचं असेल तर तोंडावर रुमाल धरून खाली मान घालून बोलायची पद्धत होती, आणि हा शिवाजी महाराज जोरजोरात कडाडून त्याच्यासमोर नजर मिळून बोलल्यानंतर काय झाला असं विचार करा. औरंगजेब एकूण थरारला, हादरला आतून एकदम. संपूर्ण दरबार हादरला होता त्या ठिकाणी. आणि शिवाजी राजांचा परत औरंगजेब म्हणाला, रामसिंग, क्या मदरा क्या है? कुछ नहीं हुजूर, थोड़ा शिवाजी राजे ये बादशाही दरबारला वाकफगार नाही, और कुछ नहीं हुजूर, थोडी नाराज खिल्लत दे दो. अब पळत गेला रामसिंग. राजाची बादशाह सलामने तुम्हाला खिल्लतीसाठी बोलवले. राजे म्हणाले, नहीं रामसिंग, चाहे हमारा सर काट दो, अब हमें बादशाह के सामने कभी नहीं आएंगे. राजे कधीच नाही गेले. तेवढ्यात तो खिल्लत घेऊन पळत गेला माणूस. राजाने खिल्लत तोडली दिली. अरे अशा खिल्लती आमच्या सरदारांना रोज वाटतोय, तुझ्या बादशाहची खिल्लत आम्हाला मंजूर नाही. आणि खिल्लत करून झाले. शंभूला हात पकडून बादशाला पाठ दाबून ताड निघून गेले. रामसिंग खूप घाबरला. त्याच्यावर जीविताची आता काय शिक्षा करतील औरंगजेब याला माहित होता औरंगजेब कसा आहे. तो पळत गेला मागं, समजून सांगत होता शिवाजी राजाला, राजे असं करू नका. राजे तुम्ही जिथं उभा होता तिथेच मिर्झा राजे जयसिंग उभा असतात. मिर्झा राजे बादशहाचे नौकर आहेत, आम्ही नाही. तहजाना असला तर मी स्वतंत्र राजा आहोत. शिवाजी राजे आणि आग्र्यात येईपर्यंत शहजादाप्रमाणे वागणूक, आणि आग्र्यात येतात मनसबदाराची वागणूक. अरे तुमच्या बादशाला दुनियादारी कळते की नाही?
तुम्हाला राजे आईच ते बोला, त्यांच्या भिंतीलाही कान असतात. आणि इथले सरदार तर बादशाह सलामताच्या आता तुमच्या विरोधात कान भरत असणार. परिणामाची पर्वा मी करत नाही कोराम. मरणाला मरण मानत नाही आम्ही, मरण मानतो ते अपमानाला. आणि होऊन जाऊ दे एकदाच काय जे नशिबात असेल. रामसिंग म्हणाला, पिताश्रीने अंगार पाठवलाय, अंगार कसं शांत करावं. आणि नंतर मग शिवाजी राजाला नजरकैद होते, नंतर सुटतात. तो मोठा इथे झाला, पण 40-50 मिनिटं जातात सांगाय. राजे तिथनं निघाले, शंभू राजाला वाटेत सोडून, मथुरेला सोडून राजे गडावर पोहोचले. जाताना 2 महिने लागले होते, येताना 25 दिवसात राजे आले. 17 ऑगस्टला तिथनं निघाले, 11 सप्टेंबरला राजे पोहोचले महाराष्ट्रामध्ये गडावर. यानंतर मात्र राजाने 1-1.5 वर्षाचं उसंत घेतली. त्यानंतर जे घोडदौड सुरू झाली राजांची, एकानंतर एक किल्ले घेत घेत औरंगजेबाला एवढी चक्राप दिली. आणि ज्यावेळेस 1674ला राज्याभिषेक करायचा ठरला, ज्यावेळेस तह झाला होता मिर्झाचा, त्यावेळेस फक्त 12 किल्ले आपण म्हणलो आपल्या स्वराज्यात होते. आणि ज्या वेळेस आपला राजाचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस स्वराज्यात 360 किल्ले होते. 360. 9 वर्षात. आणि या देशामध्ये, भारत देशामध्ये अनेक हिंदूचे राज्य होऊन गेलेत. दिल्लीचं पृथ्वीराज चव्हाणाचं राज्य होतं, इकडे दक्षिणेमध्ये विजयनगरीचं हिंदूचं राज्य होतं, इथं देवगिरीचं यादवरावांचं राज्य होतं. एका शत्रूच्या धक्क्यासोबत कोसळलं, पत्त्यासारखं ते पुन्हा नाही उभा टाकलं. आणि शिवाजी महाराजांनी पूर्ण लयाला गेलं, राज्य त्याच तडफीनं उभा केलं. 1674 मध्ये राज्याभिषेक ठरला राजाचा. गागा भटाला पाचारण करण्यात आलं. गागा भट आले आणि गागा भटांनी आऊसाहेबाची भेट घेतली आणि ठरलं राज्याभिषेक करण्याचं. त्यासाठी गड निवडला दुर्गेश्वर रायगड, कैलासा इतका पवित्र बेलास आणि बुलंद गड. आणि अरे हे ऐकून रायगडाला काय आनंद झाला. रायगड आनंदाने नावून निघाला. अरे 750 वर्षापूर्वीचा अंधकार नष्ट होऊन स्वातंत्र्याचा सूर्य रायगडावर प्रगटणार होता. लोकशाही अवतरणार होती, शिवशाही येणार होती, प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण होतं म्हणून रायगडाला अतिशय आनंद झाला होता. आणि रयतेच्या डोळ्याच्या कडा आनंदासुनी पाणावल्या होत्या. कारण त्यांना स्वातंत्र्य मिळणार होतं, स्वतःचं हक्काचं सिंहासन प्राप्त होणार होतं, स्वतःच्या त्यांच्या डोळ्यावर एक सुखाचं छत्र निर्माण होतं म्हणून लोक अतिशय आनंद झाले होते. मग गड सजला, घरटी सजायला लागली, 12 महाल 18 कारखाने सज्ज व्हायला लागली, 32 मन सोन्याचं सिंहासन तयार व्हायला लागलं. सप्त नद्यांचं पवित्र जल आणण्यासाठी मंत्रिमंडळ रवाना झालं बाहेर. गंगा, यमुना, सरस्वती, शरयू, गोदावरी, कृष्णा, भीमा नद्याचं सप्त जल आणण्यासाठी, राजाला अभिषेक करण्यासाठी बाहेर गेले. तारीख आली 4 जून 1674. राजे गेले प्रतापगडावर, आपल्या भवानी मातेचं दर्शन घेतलं, कुलस्वामीचं आशीर्वाद घेतले, गोंधळ घातला, पूजा अर्चा केली आणि राजे परत रायगडावर आले. 5 जून 1674. राजाच्या अनेक तुला करण्यात आल्या, सुवर्ण तुलाही झाली, गोरगरिबांना खैरात वाटण्यात आली. मध्यरात्रीनंतर राजाचा अभिषेक होणार होता. मध्यरात्र झाली. अष्टदिशांना अष्टप्रधान मंडळ पवित्र जल घेऊन आदवीनं उभा होतं. राजाला समुद्रस्नान घालण्यात आलं, दुग्धाभिषेक करण्यात आला. पवित्र सप्त जलाच्या नद्यांच्या जलाने राजांचा अभिषेक झाला, पार पडला. राजांनी श्वेत वस्त्र परिधान केले. राजाला आणि युवराजांना सुवासिनींनी ओवाळलं. राजांनी अलंकार धारण केले, कवड्याची माळ घातली, गणेशाचं पूजन केलं, शस्त्रास्त्रांचंही पूजन केलं. आणि सूर्योदयाला 3 घटिका कमी असताना राजे राजसभेकडे निघाले. राज्यसभेकडे जात असताना राजाच्या डोक्यात विचारांचं काहून वाजत होतं. 7 वर्षाच्या असताना बेंगलोरला आपण वडिलांकडे गेलो होतो आणि त्या वडिलांची आठवण राजाला येत होती. वडिलांनी काय काय वस्तू भेट दिल्या होत्या, आज त्याची प्रचिती राजाला येत होती. ज्या राजाला छोटस मंत्रिमंडळ दिलं होतं, शहाजी राजाने त्याच मंत्रिमंडळाचं अष्टप्रधान मंडळात रूपांतर होणार होतं. राजाला जो भगवा झेंडा दिला होता तो राष्ट्रीय ध्वज म्हणून राजे ते आज स्वीकारणार होते. राजाला जी राजमुद्रा दिली होती ती राजमुद्रा राजा धारण करणार होते. ते राजाच्या डोक्यात सगळं वडिलांच्या आठवणीनं विचाराचं काहून मारलं होतं. राजे ऐसते कदम त्या राज्यसभेच्या प्रवेशद्वारावर गेले आणि त्या प्रवेशद्वारावर 2 पांढरे शुभ्र अश्व आणि सुवर्ण अलंकाराने मडवले 2 हत्ती जणू राजाची स्वागतासाठी उभे होते. जणू 4-5 राजांनी पायाखाली दाबून राज्यस्थापनेचा घाट घातला होता याची ते साक्ष देत होते. राजाने ऐसते कदम राज्यसभेत प्रवेश केला.
गागा भटांनी राजाच्या हातात सुवर्ण राजदंड दिला. राजाने अतिशय नम्र भावाने त्याचं दर्शन घेतलं आणि राजे आहिस्ते कदम सिंहासनाकडे चालायला लागले. त्या राजसभेच्या सिंहासनाच्या मध्यभागावर एक चौतरा होता आणि त्याच चौतऱ्यावर होतं 32 मन सोन्याचं हिरे जडित मेघडंबरी सिंहासन. जणू ते राजाची वाटच पाहत. राजसभा अतिशय सुंदर सुबक सजवण्यात आली होती. सुंदर गालिचे आकारण्यात आले होते. देशोदेशीच्या राजाच्या लोकांच्या प्रतिनिधीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती. सिंहासनाच्या उजव्या बाजूला अष्टप्रधान मंडळ स्थानापन्न झालं होतं. डाव्या बाजूला महासाहेब जिजाऊ राणी वसा केव्हा स्थानापन्न झाला होता आणि राजसिंहासनाच्या पायरीवर युवराज संभाजीराजे शोभून दिसत. राजे आहिस्ते कदम सिंहासनाच्या कडे चालत होते. गागा भटाचा मंत्रोच्चार चालूच होता. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा चालूच होत्या. शिवाजी महाराज गेले आणि सिंहासनाची पायरी चढली आणि राजाच्या मनात पुन्हा विचाराचं काहूर माजलं आणि राजाला आठवायला लागले. अरे स्वराज्याची पायाभरणी करत असताना हसत हसत पृथ्वीला जाणारे बाजी 500 होतात. अरे शिवाजी राजाचं रूप घेऊन हसत हसत सिद्धी जवळच्या गोटात मृत्यूला सामोरा जाणारा शिवा काशी. अरे जोपर्यंत राजे जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे गडावर सुरक्षित पोहोचणार नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. गजापूरची खिंड पावन करणारे बाजी प्रभू. अरे हात मराठे तुटतील, पण फुटतील कुठले? त्या पुरंदरच्या युद्धामध्ये त्या दिलेर खानाच्या उरात धडकी भरवणारे आमचे मोरार बाजी. त्या आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे म्हणून कोंडाण्यावर सिंहासारखे झुंज देणारे आमचे तानाजी मालुसरे. अरे त्या बैलाचं मस्तक छाटल्याशिवाय राजाला तोंड दाखवणार नाही म्हणून 10,000 फौजेवर विजयासारखे तुटून पडणारे आमचे प्रतापराव गुजर. वेगात दौडले वीर मराठे साथ, म्यानातून उसळे तलवारीची पात. वेगातून दौडले वीर मराठे साथ. राजाला वाटलं त्या वीराच्या बलिदानाच्या पायऱ्या करून तर आपण सिंहासन चढत नाही ना. राजाला भास झाला आणि राजाच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले आणि राजे ते पाहिलं. गागा भटाने जोरदार घोषणा केली. क्षत्रिय कुलावंतस राजाधिराज सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर जय का जय घोष गगनाला भिडला आणि त्यांनी राजे भानावर आले आणि राजे पुन्हा आहिस्ते कदम पायऱ्या चढायला लागले. राजाने अतिशय नम्र भावाने त्या सिंहासनाचं दर्शन घेतलं आणि राजे सिंहासनावर आरूढ झाले आणि झाले राजे छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराज जयच्या घोषणा गगनाला भिडायला लागल्या. हे ऐकलं वाऱ्याने आणि वारा मात्र भगव्या झेंड्याला सांगायला लागला झाले राजे छत्रपती झाले. आणि हा भगवा ही वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण हिंदुस्थानात पसरली. त्या मुलांच्या बादशाहीत एक मराठा बादशाह झाला. ही गोष्ट साधी नाही झाली हे बखरकारांनी त्याचं नंतर वर्णन केलं. राजाचा राज्याभिषेक पार पडला. राजाला देशोदेशाच्या राजाच्या प्रतिनिधी नजराने पेश केले. राजाने त्यांचा यथावकाश सत्कार केला. अष्टप्रधान मंडळाचं वाटप करण्यात आलं. तिथल्या सरदार मंडळीने राजाला नजराने पेश केले. राजाने त्याच्या पराक्रमाप्रमाणे त्याचा यथावकाश सत्कार केला आणि राजाची नजर पडली शेवटी हिरोजी इंदुलकरावर, ज्यांनी रायगड बांधला होता. हिरोजी इंदुलकर म्हणजे चीफ इंजिनियर होते स्वराज्याचे, चीफ इंजिनियर. हिरोजीला म्हणाले, हिरोजी असे पुढ्यात या. हिरोजीला वाटलं काय राजे कशासाठी बोलवतात आपल्याला. हिरोजी पुढ्यात गेला. हिरोजी राजे म्हणाले, हिरोजी बोला, आज आम्ही बेहद खुश आहोत तुमच्यावर. अरे एवढा सुंदर बेलात आणि बुलंद तुम्ही रायगड बांधला, एवढा सुंदर सोहळा पार पडला. आज मागा, तुम्हाला काय हवं ते मागा. सरकार की मागा, सोनं नाणं मागा, पैसा मागा, जमीन मागा, इनाम मागा, काही मागा. आज आमच्या आनंदाला सीमा नाही. मागा हिरोजी. हिरोजी काहीच मागणं. काय मागावं हिरोजी? आठवा वेतन नाही हो का पंचायत समितीचं तिकीट का डायरेक्ट विधानसभा? हिरोजी म्हणतो खाली मान घालून, राज द्यायचं असं तर एक गोष्ट मला द्या ना. मागा हिरोजी. राज या जगदीश्वराच्या मंदिराच्या दगडावर माझं नाव कोरण्याची परवानगी द्या. राजा, अरे हिरोजी असं काय? अरे दगडावर नाव कोरण्याची परवानगी देते, कुठेही कोरून द्या, पण हिरोजी मागा काहीतरी. नाही राजा, बस एवढंच. राजे म्हणे, हिरोजी का असं केले? राज, ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावर असता
त्यावेळेस तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाता आणि म्हणून त्यावेळेस तुमच्या पायाची पायधूळ माझ्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहावी म्हणून राजे तेवढी परवानगी मला द्या. आजचा हिरो जे असतात म्हणून आज त्या रायगडाच्या पायरीवर आजही आहे शेवेशी ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. मित्रांनो, ही आपल्या शेवेची पायरी आहे. आपल्या पंढरपूरला 2 पायऱ्या आहेत भक्तीच्या, एक नामदेवाची आहे, दुसरी चोखामेळाची आहे. तो नामदेव सुद्धा म्हणतो, हे ईश्वरा, हे भगवंता, मला वैकुंठाला पाठवू नको, इथंच राहू दे, तुझे लाखो भक्ती येतील, त्यांच्या चरणाची धूळ माझ्या डोळे पडेल आणि धन्य होऊ. तर चोखामेळा पण तोच म्हणतो, परमेश्वरा, भगवंता, मला दूर करू नको, माझा भाव कमी नाहीये तुझ्या प्रती. नदी डोंगा मगर नीर नाही डोंगा, काळे भुल्लास तू वरल्याही रंगा. अरे ऊस डोंगा मगर रस नाही डोंगा, काळे भुल्लास तू वरल्याही रंगा. चोखा डोंगा मगर माझा भाव नाही डोंगा, काळे भुल्लास तू वरल्याही रंगा. ह्या भक्तीच्या पायऱ्या आहेत आणि तेवढीच पवित्र पावली आपल्या रायगडावरची आमच्या शेवेची निष्ठेची आहे, आमच्या हिरोजी इंदुरकरांची. राजांनी अनेक नवीन शकाची सुरुवात केली यानंतर, राज्याभिषेकानंतर. आपण युगपुरुष का म्हणतो? असंच नाही की आपले राजे आहेत, महाराष्ट्राचे आहेत, आपल्याला अभिमान आहे, आपण युगपुरुष त्यासाठी नाही म्हणत. युगायुगानंतर एखादा युगपुरुष जन्माला येतो आणि काळाच्या पुढच्या सुधारणा करून नवीन युगाची सुरुवात करतो म्हणून त्याला युगपुरुष म्हणतो आपण. नंतर नवीन शक सुरू केला राजांनी. त्या काळात अनेक सुधारणा केल्या. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा आता मिळालाय. त्यावेळेस राजांनी आपल्या मराठी भाषेवर अनेक भाषेचं अतिक्रमण झालं होतं म्हणून राजांनी राज्यव्यवहार कोश तयार करून घेतलाय त्यावेळेस रघुनाथ पंडिताकडनं. 14,500 पर्यायी शब्द, मराठी शब्द, आणि असा दंडक काढला की हे शब्द कंपल्सरी वापरले पाहिजे राज्यव्यवहारामध्ये. राज्यव्यवहार कोश बनवलाय आणि आता आपल्याला अभिजात दर्जा 350 वर्षापूर्वी महाराजांनी दिलाय अभिजात दर्जा या मराठी भाषेला. पंचांगणामध्ये काय त्रुटी होत्या, कारण कस्तुभ नावाचा ग्रंथ लिहून घेतलाय, पंचांगणातल्या दुरुस्त्या केल्यात राजांनी. काल गणनाशास्त्र सुरू केलंय, पण त्यांचा अनेक सुधारणा घडून आणल्यात राजांनी. रामराज्य ज्याला म्हणतो आपण, ज्यावेळेस राज्याभिषेक झाला तर मिरवणूक निघाली नगरखान्यापासून तर जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत. राजे ऐरावतामधून मिरवणूक निघाली राजाची. त्या ऐरावताच्या पुढे खासं घोडदळ, पाठीमागं खासं पायदळ घेऊन राजाची मिरवणूक निघाली. रस्त्याच्या दोन्हीकडे दुतर्फा लोक पुष्पवृष्टी करण्यासाठी थांबले होते. आनंदाचे डोई आनंद तरंगे असा भाव निर्माण झाला होता. स्वर्गातील देवही अचंबित झाले होते आणि स्वर्गातील देव सुद्धा पुष्पवृष्टी करण्यासाठी मागं पुढे पाहत होते. असा तो सोहळा रायगडावर पार पडला आणि राजाने अनेक सुधारणा केल्या त्या ठिकाणी. राजाचा राज्याभिषेक पार पडल्यानंतर आपला किती वेळ बोलायचा? नाही, म्हणजे अर्धा तास तर राज्याभिषेक झाल्यानंतर राजाने दक्षिण दिग्विजय केलाय. सगळ्यांना माहित आहे, दक्षिणेकडे गेले होते 1.5 वर्ष जवळजवळ. दक्षिण मद्रास पर्यंत राजे गेले. तंजावरचा शेवटचा किल्ला जिंजीचा जिंकला राजाने. आणि तो शेवटचा किल्ला म्हणजे एवढं मोठं, प्रचंड मोठा, जिथं जाईल तिथं राजाला यश मिळत होतं. एवढं प्रचंड यश म्हणजे मद्रास पर्यंत जिंकलंय. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तिथपर्यंत आपलं स्वराज्य राजाने पसरवलंय. जिथं गेले तिथं राजाला कोणी विरोधच होत नव्हता. जिथं गेले तिथपर्यंत विजय. आणि वाटत जाता राजाचा मुकाम पडला हैदराबादच्या पुढे श्रीशैल्यमला. तिथं महादेवाचं मंदिर आहे श्रीशैल्यमला. तुम्ही कधी कोणी गेला असाल तुमच्यापैकी तर राजाचा मुकाम तिथे पडला. राजे शंकराचे भक्तच होते. राजाला मंदिर, ते श्रीशैल्यमचं मंदिर मल्लिकार्जुनाचं खूप आवडलं. राजाने मंदिर न्याहाळलं, पाहिलं सगळीकडे. राजाने ठरवलं आपण इथं मुकाम करायचं. राजाने ठरवलं आणि त्याच्या फौजेचा छावणी बाजूला पडली. राजे म्हणाले आम्ही इथंच मुकाम करू. राजाची व्यवस्था तिथेच करण्यात आली. राजे रात्री थांबले तिथं. नंतर सकाळी नदीवर, कृष्णा नदीच्या काठावरचं आहे ते मंदिर, नदीवर जाऊन स्नान करून आले. राजाच्या लक्षात आलं मंदिर सुबक आहे, सुंदर आहे. नदी सुंदर आहे, परंतु नदीला घाट नाहीत, लोकांना त्रास होतो. आणि त्या मुकामात राजाने त्या नदीचे घाट बांधून काढले. मजूर बोलले, पैसे दिले. अरे राजा कुठला? महाराष्ट्राचा. मंदिर आंध्र प्रदेशमध्ये. त्यांना म्हणता आलं असतं हे कुठं माझ्या मतदारसंघात येते. आता आपण बघतो पाट्या नगरसेवक आमदाराच्या. मी 1-2 ठिकाणी पाहिले ते दिशा दाखवणारा एक बोर्ड असतो बघा, त्याच्या पण खाल्ली स्त्रियांच्या सौजन्याने.
आणि पैसा शासनाच्या आपलं जनतेच्या कराचा मात्र सौजन्य यांचं, पण राजाने तिथं नाव नाही लावलं. अरे नसतं बांधलं राजाने घाट तरी कोणी बोललं नसतं, विचारलं नसतं राजाला, पण राजाने घाट बांधून काढले. राजे वर आले, नंतर मंदिरामध्ये अभिषेक केला, पूजा आरती केली आणि राजे बाहेर आले आणि सहज राजाची दृष्टी वर गेली कळसाकडे. कळसाचं दर्शन घेताना राजा लक्षात आलं की मंदिराला 4 गोपुर आहेत, परंतु एक गोपुर अपुर आहे. राजाला वाटलं हे एक गोपुर अपुरं का, हे गोपुर बांधलं पाहिजे, हे योग्य नाही असं अपुरं गोपुर आहे. राजाने पुन्हा मजूर बोलवले, त्यांना पैसे दिले, 4थं गोपुर पूर्ण करण्याचं सांगून राजे पुढच्या प्रवासाला निघून गेले. तिथनं तिरुपतीला गेले राजे, श्रीशैल्यमवर पुढे गेले. हे मजूर म्हणाले हा राजा कोण, महाराष्ट्रातला राजा, मंदिर आंध्रातलं, नदीचे घाट बांधून काढतो, मंदिराचा अपुरं गोपुर बांधण्यासाठी पैसे देऊन जातो, कसा राजा आहे? आणि या ठिकाणी अनेक राजे महाराजे येऊन गेले, ते कोणाच्याही लक्षात आलं नाही की नदीचे घाट बांधून काढावे, कोणाच्या लक्षात आलं नाही की अपुरं गोपुर बांधून काढावं. ह्या राजाच्या लक्षात आलं, या जानत्या राजाच्या लक्षात आलं हा राजा काहीतरी भयानक आहे, वेगळा आहे राजा, हा आपल्या समोर नजरेसमोर सतत राहिला पाहिजे. काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? आणि एक जण म्हणाला त्या राजाचीच मूर्ती बसवली तर आपण. आणि त्या मजुरांनी ते राजाचं शिल्प तयार केलं, त्या 4थ्या गोपुरामध्ये राजाची मूर्ती बसवली. राजाच्या हयातीमध्ये जिवंतपणे राजाचं पहिलं स्मारक. आज तुम्ही गेलात, मी जाऊन आलो गेल्या वर्षी, आज तुम्ही गेला तर प्रचंड मोठं राजाचं स्मृती स्थळ तयार केलं. तिथं 2 मोठ्या इमारती आहेत. पहिल्या इमारतीमध्ये राजाचं मंदिर आहे, अशी इमारत मी नाही पाहिली, प्रचंड मोठी इमारत आहे. तिथं राजे ध्यानाला बसलेत, पाठीमागं भवानीची मूर्ती कोरलेली आहे, 4 ठिकाणी 4 आपले किल्ले बांधलेले आहे, किल्ल्याचं चित्र काढलेलं आहे. आणि तिथं सगळ्यात महत्वाचं 24 तास दिवा चालू असतो आणि एक पुजारी असतो. तिथं जोरात मोठ्यानं बोलता येत नाही, तो म्हणतो जास्त बोलू नका, महाराज ध्यानाला बसले. कुठे? आंध्र प्रदेशमध्ये. कधी गेला तर जा श्रीशैल्यमला. आणि त्याच्या बाजूला राजाचं अष्टप्रधान मंडळाचं मोठा वाडा एका याच्या वाड्यामध्ये अष्टप्रधान मंडळाचं राजे बसलेत, अष्टप्रधान मंडळ समोर आहे. आणि राजाचा पूर्ण इतिहास असा भिंतीमध्ये कोरून ठेवलाय, अफजल खानाचा वध, शाहिस्ते खान, सगळा इतिहास पूर्ण कोरलाय आंध्र प्रदेशमध्ये. एवढे आमच्या राजांचं महत्व आहे, महात्मा मोठा आहे. मग राजे दक्षिण दिग्विजय करून येता येता वाटेमध्ये त्याचा मुक्काम दक्षिण दिग्विजय झाल्यानंतर परत येताना वाटेत एक गडी, बेलवडीची गडी, तिथं राजाचा मुक्काम पडतो. आणि त्या बेलवडीची तिथे एक पाटील राज्य करत होता, जहागीरदार होता, त्या वतनदार होता आदिलशाहीचा. तो मृत्यू पावल्यामुळे त्याची पत्नी मल्लमा देसाई, तो उर्फ सावित्रीबाई देसाई, ती राज्य करत होती. त्यांचा काहीतरी वाद झाला आणि यांच्या काहीतरी आणि यांच्या या फौजेला त्रास दिला, त्यांच्या फौजेनी म्हणजे त्या सावित्रीबाईच्या. आणि राजे म्हणाले अरे त्यांना समज देऊन या, आपलं काही सामान विमान चोरलं आणले ते परत घेऊन या. सखुजीराव गायकवाड नावाचा सरदार, एक छोटीशी गडी आणि बाई आहे, त्याला काय तिला लागते म्हणजे छोटी फौज घेऊन तो गेला. पण ती बाई मोठी चिवट आणि खानदानी होती आणि तिने जोरदार प्रतिकार केला आणि आपल्या सखुजीराव गायकवाड सपसेल पराभव झाला. त्याला अपमान वाटलं, एका बाईकडनं अपमान होतो आणि आपलं एवढं मोठं दक्षिण दिग्विजय केल्यानंतर एक छोटीशी गडी आपल्याला हरवते, म्हणून त्याने मोठी फौज घेऊन गेला आणि एक जोरदार पुन्हा हल्ला केला. बाईचं बळ तोकडं पडलं, बाई हरली आणि त्या विजयाच्या उन्मादात त्या सखुजीराव गायकवाड त्या बाईला कैद केलं. तुम्हाला चला आमच्या राजासमोर. ती बाई निघाली, पण जाता गरकन मागं वळली, तिचं तानं बाळ घेतली सोबत, म्हणजे आता चला. गेले राजे बसले होते, राजांनी पाहिलं बाईला जेरबंद करून आणले. राजे पहिल्यांदा म्हणाले सखुजीराव तुम्ही स्वराज्याचा रिवाज विसरला की काय, पहिल्यांदा बाईला मोकळं करा. आपण आबलांना आणि महिलांना बायकांना आपण कैद करत नाही, रिवाज माहित नाही का स्वराज्याचा? नाही राजा, ही बाई दिसते तशी साधी सोपी नाही. सखुजीराव पहिलं मोकळं करा बाईंना. बाईच्या काढण्यात आल्या. बाई सर दिशा पुढे सर आली आणि राजाच्या समोर ती तानं बाळ तिचं आणलं ते ठेवलं. राजाने त्या बाळाकडे पाहिलं, त्या बाळाला मांडीवर घेतलं, त्या चिटणीसाला इशारात केली, त्याने दूध आणलं, राजाने त्याला दूध पाजवलं त्या बाळाला. त्या बाईला आश्चर्य वाटत होतं. तेवढ्यात राजे, ती बाई म्हणाली राजा मी तुमची पराजित आहे, मी तुमची गुन्हेगार आहे, जी काही शिक्षा करायची असेल मला करा, पण त्याची तोशीक माझ्या बाळाला लागू नये. राजे पुन्हा त्या बाळाकडे बघतात, त्या बाईकडे बघतात. राजे म्हणतात बाई हा जो आमच्या मांडीवर आहे ना, तो आमचा भाचा आहे, भाचा, आणि हा जर भाचा असेल तर तुम्ही आमच्या भगिनी झाल्या. आणि मग कुठला भाऊ कुठल्या बहिणीचं राज्य बळकवतो, कुठला भाऊ कुठल्या बहिणीला शिक्षा करतो? सखुजीराव दादाजी या बाईचं राज्य बाईला परत द्याच. आम्ही आता बहीण मानले ना, बहीण म्हणून त्या नवं गाव वतन जोडून द्या आणि आमच्या भाच्यासाठी दूध भाताची व्यवस्था म्हणून नवीन गावाचं वतन जोडून द्या.
त्या बाईच्या कानावर विश्वास बसणं, आपण काय ऐकतोय राजाकडून, अरे आपण पराभूत आहे, आश्रित आहे, आपण गुन्हेगार आहे यांची, आपण यांच्यावर हल्ला केलाय, हा शिक्षा करायचं सोडून देतो, हा भगिनी मानतो मला, नुसतं बहीण मानत नाही, मला नवीन राज्य, माझं राज्य तर परत देतोच, मला नवीन राज्य जोडून देतो, हा राजा होणे नाही. पण ते राजे तिथून गेल्यानंतर त्या बाईने म्हणजे हा राजा आपला सतत डोळ्यासमोर असला पाहिजे. धारवाड जिल्ह्यामध्ये यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावाच्या मध्ये एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरामध्ये त्या बाईने सुद्धा राजाचे 3 शिल्प करून बसवले. आजही तुम्हाला कधी गेला तर बघायला मिळेल. त्या राजे बसलेत. दुसऱ्या चित्रामध्ये राजाच्या जवळ मांडीवर मूल आहे. तिसऱ्या शिल्पात राजाच्या समोर ती सावित्रीबाई उभा आहे. ती पण आता असं ऐकलं की मोठं स्मारक होते राजाचं तिथं कर्नाटकमध्ये. राजे दक्षिण दिग्विजय करून आले. त्यानंतर राजाला साम्राज्य विस्तार करायचा होता, परंतु औरंगजेबाचं तिकडं महाराज इकडे राज्याभिषेक झाल्यामुळे, राजा झाल्यामुळे तो अतिशय चिडला होता आणि त्याने खरमरीत त्याच्या पत्र लिहिलंय त्याच्या बहादूर खानाला, अरे तू करतोस काय, तुला शिवायचा राज्याभिषेक रोखायची जिम्मेदारी तुझ्यावर होती. आता हे बहादूर खान म्हणजे साधं सुद्धा व्यक्तिमत्व नाही, तो राजाचा औरंगजेबाचा तो मावस भाऊ आहे, दूध भाऊ म्हणजे मावस भाऊ. आणि तो हा किल्ला इथं नगर जिल्ह्यामध्ये आहे, श्रीगोंद्याच्या बाजूला बहादूरगड. त्याने स्वतःच्या नावाने तो गड बांधलाय आणि त्या बहादूर खानाचं नाव पण फार भारी आहे बरं का. त्याचं नाव आहे खान जान बहादूर खान कोकलदास हैबर जंग. आणि ते लोक म्हणाले कसं त्याच्या बायकोनी कसं बोलावं याला, खान जान बहादूर खान कोकलदास हैबर जंग, पण त्याला टोपण नाव दिलं होतं बहादूर खान. तो तिथं राज्य करत होता आणि महाराजांनी त्याला फार मूर्ख बनवला. नेहमी का सांगायला थोडा वेळ नाही. तिथे 1 कोटी नगद ठेवले होते त्यांनी औरंगजेबाला पडण्यासाठी. राजाने गनिमी काळाने त्याचे 1 कोटी नगद उचलून आणले होते, लढाई न होता. तो फार मोठा. आणि तेव्हापासनं तो किल्ला पेडगावला आहे नगर जिल्ह्यात श्रीगोंद्यात. त्यामुळे आता आपण म्हणतो ना पेडगावचा शहाणा जी म्हण पडली ना तिथून पडली. ते औरंगजेब त्याला एवढं मूर्ख बनवलं शिवाजी महाराजांनी, तो पागल झाला. त्या डोक्यात हात मारत, हे मराठे कसे आहेत म्हणतो. लढाई नाही झाली, काही नाही झाली, त्याचे 1 कोटी नगद उचलले, त्याला मूर्ख बनवलं. परत कधी सांगता येईल तो किस्सा. औरंगजेबाला कळल्यानंतर औरंगजेब दुःखी झाला. त्याला संपूर्ण हिंदुस्थानचा बादशाह व्हायचं होतं. त्याचं स्वप्न दुभंगलं. त्यांनी संपूर्ण सरदाराची सभा बोलवली आणि खरडपट्टी काढण्यासाठी हिंदुस्थानाचे सगळे बलाढ्य सरदार बोलवले आणि त्याचं दुःख व्यक्त केलं. त्याचे काही डायलॉग्स आहेत. हे औरंगजेब म्हणतो, ते दरबारात येतो. औरंगजेब दरबार घचाखच भरलाय. हुकूमत पता जिले सुबह अबुल मुजफ्फर मोहद्दीन मोहम्मद औरंगजेब गाजी अलमगीर शहंशाह तशरीफ लारे निगाह रखो. नहीं नहीं शहजादे, ऐसा फिजूल की बातें हैं. तैमूर और चंगेज के खून ने अभी तक शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से लेकर तंजौर तक सारा हिंदुस्तान मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब हमने देखा था, मगर मां बदौलत आज मैं क्या देख रहा हूं. हमारे आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौज के सूबेदार को शिकस्त देकर खदेड़ दिया है सबको. क्या यही वफादारी है, यही दयानतदारी है? या हमारे मामूजान मिर्जा उमर इमरान नवाब आजम शाइस्ते खान साहेब 70,000 घुड़सवार, 50,000 पैदल, 50 तोपे और 1,000 बख्तर हाथी उनके पुला के छाव में पेश थे. मगर शर्मनाक की बात हो शहजादे, शिवाजी ने उनके लाल मार पर छापा मारकर उनके चक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे, उनकी जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां खोनी पड़ी. हमारे जोधपुर महाराजा जसवंत सिंह कोनारा किले के नीचे शिवाजी के बंदरों ने उनकी मार पीट कर ऐसी हालत बना दी शहजादे उनकी पीठ पर देखी. मराठों के मार के जख्म ने छाती में नहीं पीठ पे खाए. हमारे सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर, क्या बहादुरी दिखाई उन्होंने. जब शिवाजी सूरत आए तो दुम दबाकर भाग गए. ये हमारे हाफिज पोलाद खां आगरा के कैद खाने में शिवाजी ने उनके हथेली पर मिठाई रख कैद खाने से फरार हो गए और हमारे सारे मंसूबों को खाक कर गए. पोलाद खान जरार लश्कर होते हुए मैदान छोड़कर बेखाशा भागने वाले करतवाब खान, रसूल भाई उस्मानी, बुंदी महाराजा भावशाह हड़ा, खानजा बहादुर, तमाम सारे राजपूत, पठान, बुंदेल, तुर्की, ईरानी, हबशी, बगदादी और एक फौज बंद फिरंगी सरदार, सबको शिकस्त दी शिवाजी ने, खदेड़ दिया सबको.
साले की जंग में हमारे 1,00,000 को मैदान छोड़कर भागना पड़ा और हमारी सारी इज्जत मिट्टी में मिल गई। क्यों? तोबा तोबा, क्यों? फतेह हासिल होती शिवाजी को। हमारी इतनी फौज, हाथी घोड़े, दारू गोला, खजाना शिवाजी के पास नहीं है। हम कभी नहीं पहचान पाएंगे शिवाजी को। औरत, शराब, नाच गाना, मौज मस्ती, इश्क मोहब्बत में गिरफ्तार आपके जैसे बहादुर शिवाजी को क्या पहचान पाए? शिवाजी ने मजबूत किले बांधे, नई जंगी बहरी कलाम की तामीर की उसने, उससे भी ज्यादा कभी न जीते जाने वाले मजबूत जमीन के लोग तैयार किए उन्होंने। हमने शिवाजी के सरदारों को लाखों का जागीर का लालच दिखाया, मगर थूक दिया उस जाबाज मराठों ने हमारे जागीर के ऊपर। इसके बजाय दुनिया की हर चीज खरीद सकते थे, मगर शिवाजी के खुददार खाली मने खुद को बिकने नहीं दिया। रुकते नहीं, थकते नहीं, झुकते नहीं और बिकते भी नहीं। शिवाजी भाग गए, चलाक है, दगाबाज है, नामाकुल है, बेकाम है, मगर उसका चाल चलन दूध जैसा साफ और सूरज जैसा चमकदार है। और दुश्मन कभी मतलब मजीद मजहब कलम फकीरों की औरतों की इज्जत करता है, इसीलिए उसकी शान और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठे आसमान को छू। इसमें कोई शक नहीं कि हम खुश नसीब है, हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा। मगर शहजादे है तो हमारा दुश्मन, इस दुश्मन को नेस्तनाबूद करना, उसे पूरी तरह से मिट्टी में मिलाना, यह हमारा धर्म है, यही खुदा का हुक्म है, यही खुदा का हुक्म है। एका शत्रूचे बोल आहे, शत्रू जरी असला तो सुद्धा खुशनशीब म्हणतो की मला दुश्मन मिळाला तरी शिवासारखा नेक। शिवाजी महाराजचा 3 एप्रिल 1680 मध्ये मृत्यू झाला। शिवाजी महाराज महापरिनिर्वाण झालं महाराजांचं। महाराज नापरतीच्या वाटेला गेले। ही वार्ता पसरली हिंदुस्थानात सगळीकडे। औरंगजेबाचा सरदार साकी मुस्तेद खान पळत गेला। औरंगजेबाला म्हणाला, हुजूर हुजूर हुजूर, आपका सबसे बड़ा दुश्मन शिवा मर गया। औरंगजेब एकदम कान टोकून, क्या बोला क्या बोला? हाँ हुजूर, शिवा मर गया, शिवा का इंतकाल हो गया। तो औरंगजेबा वाटलं त्याला खुश होईल, तो पटकन तिथेच बसला खाली। त्याला चादर मागवली, त्याने चादर आणली, तिथे नमाजाच्या रुपवता तिथेच पडल्या, नमाजाच्या रुपवता पडल्या शिवाजी राजाच्या नावाने। आणि नंतर तो त्या अल्लाहकडे हात करून म्हणाले, अल्लाह, अरे तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, बहुत ही नेक बंदा तुम्हारे दरबार में आ रहा है। शत्रूनी शत्रूची म्हणजे केलेली तारीफ, म्हणजे त्याला त्याची जाणीव ठेवावीच लागली। औरंगजेबाला सगळ्यात मोठा दुश्मन असून सुद्धा, पण औरंगजेबाने मात्र त्याच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले, माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कोणती चूक झाली असेल, त्याच्या पोरांना लिहितो शेजाऱ्यांना, ती चूक तुम्ही करू नका, ती म्हणजे मी शिवाजीला आग्र्याहून जिवंत जाऊ दिलो। शिवाजीला जिवंत सोडला नसता तर संभाजी उभा टाकला नसता, आणि संभाजी नसता नंतर राजाराम ताराबाई आले नसते, आणि त्याला इथंच गाडला या जमिनीमध्ये। आणि दुर्दैवाची गोष्ट, त्याची कबर म्हणजे इथंच त्याला पुरला, तर दुर्दैवानं आज राजकारण एवढं बेकार ठरायला जाते की ते कबर तोडायसाठी, अरे कबर ही मराठ्यांची शौरव गाथा आहे। अरे हो, औरंगजेब गाडला इथे, बोर्ड लावा तिथे, मनाला हे खरं पाहिजे तिथं, उद्या नाहीतर म्हणतील की औरंगजेब कधी कुठं मेला, कुठं त्याची कबर आहे। ही शौरव गाथा आहे आपली महाराष्ट्राची। जो कोणी शत्रू महाराष्ट्रात चालून येईल त्याची कबर इथंच खोदल्या जाईल, मग ती अफजल खानाची असो की औरंगजेबाची असो, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे। तिथं आपण थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।